दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचा आहे. पहिलाच सलामीचा गोलंदाज जर पाहिला तर सार्थक करत आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी 11 संयुक्त बिरवाडी संघाकडून पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स डिक्लेअर झोन कडे पाठवलंय. एका बाजूला केवल आहे, दुसऱ्या बाजूला योगेश. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस फटका चांगला होता, परंतु यतीन राऊत आपण पाहतोय चांगली क्षेत्ररक्षण आतापर्यंत यतीन राऊतचं आपण पाहिलंय. जेव्हा जेव्हा बिरवाडी संघ ज्यामध्ये अनुभवी खेळाडू कोण असेल तर यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सारंग आपल्याला पाहायला मिळाला. सारंग पाटील विषय आहे. त्यानंतर आपण पाहतोय की नितेश गरत. ज्या पद्धतीने बिरवाडी संघ आज पूर्णपणे मैदानामध्ये उतरलाय, चांगल्या पोझिशन मध्ये आहे. स्वप्नील पाटील देखील आपण पाहतोय यष्टांच्या मागे चांगली कामगिरी करताना. सार्थक पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल सार्थक करत याचा. योगेश साठी हा चेंडू होता, थोडासा टॉस केलाय चेंडूला. चांगला चेंडू होता, सरळ स्वप्नील पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. या चेंडूवर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून जर पाहिलं तर चेंडू आतापर्यंत 4 टाकल्यात. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. याही वेळेस आपण पाहतोय सारंगला चकवा देत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून येतोय पहिला चौकार या दुसऱ्या मॅचचा. दोन जर पाहिलं तर जबरदस्त रन्स आले होते सिंगल सिंगल आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले योगेश, जो अनुभवी खेळाडू आहे. कारण की दनसर म्हटलं, परंतु या वेळेस आपण पाहतोय स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागली, चेंडू निघून गेला सरळ बॉक्स विकेट मध्ये. योगेश बाद होत असताना पहिला गडी डाऊन होतोय, तो म्हणजेच साई दत्त दनसार संघाचा. थँक्यू. इथून जर पाहिलं तर मीत आलाय, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे मीत, आणि एक चांगला फॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे 1 डाऊन मध्ये आलाय. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी यतीन राऊत आपण पाहतोय. खूप अनुभव आहे आणि अनुभवाने जर पाहिलं तर आज आपल्या संघामध्ये पोझिशन अनेक खेळाडू आले, अनेक खेळाडू गेले, परंतु यतीन राऊत यांची पोझिशन आपण पाहतोय, ज्याच्यावर संघ आपण खूप चांगल्या पद्धतीने निर्भय आहे. गोलंदाजीतून इथून जर पाहिलं तर ऋषी थोडस ट्रॅक चेंज करत असताना पाहतोय, पायाचा फुटवर्कचा वापर केला, परंतु चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर केवळच्या बॅट मधून धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाईल 10 धाबा. यावेळेस सेन्सिबल सिंगल क्रिकेट आपण पाहतोय. सिंगलने इथून जर पाहिली तर 11 धाबा जमवल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज माहिती आहे योगेश बाद झाल्यानंतर आता पण पूर्णपणे जर पाहिली तर जिम्मेदारी आपल्या दोघांवर आले. मीत आणि केवल हेच दर्शवत आहेत जिम्मेदारीने खेळावं लागेल, चांगलं टार्गेट बनवायचं आहे. आधीच म्हटले होते जेव्हा टॉस साठी आले होते. याही वेळेस आपण पाहतोय कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता गली रिजन मध्ये. आपण पाहतोय जिथे डिक्लेअर झोन आहे, सिंगलच रन्स मिळेल. सिंगलने आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावफळक जाऊन पोहोचतोय एकंदरीत 12 धाबा. 3 चेंडू कंप्लीट झाले. याही वेळेस चांगला टप्पा होता, सरळ मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु रन्स मात्र सिंगल मिळते. सिंगलने जास्त काही नुकसान होत नाहीये. इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर कमबॅकिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस कट केलाय चेंडूला, जातोय चेंडू गली रिजन मधून दरम्यान क्षेत्राकडे. सिंगल रन्स आणखीन एकदा पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 चेंडूवर 4 सिंगल आणि 1 चौकार, अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये नक्कीच जमवल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हा चेंडू नोटचा कॉल आहे आणि नोटच्या कॉलवर इथून जर पाहिलं तर चौकार मारतोय. 4+1 एकंदरीत 5 धावा येत आहेत. चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ प्ले चेंडूला सरळ गॅप मध्ये खोल काढलाय.
आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चेतन पाटीलचा गॅप होता आणि तोच गॅप शोधला गेला. याही वेळेस गॅप मध्ये खेळायचा होता, परंतु सार्थक चेंडूला पकडतोय. रन्स इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोर कार्डवर. जाऊया माऊलीडीच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं षटक आपण पाहतोय. स्वप्नील पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथून जर पाहिलं तर 2 षटकामध्ये धावा बनवल्यात 19. स्वप्नील पाटील डॉन या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू थोडासा जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निकुंज राऊत चांगलं चेंडूला अडवतोय. रन्स मात्र सिंगल मिळते. इथून केबल आणि मीतची जोडी आपण पाहतोय. 1 डाऊन मध्ये मीत आले आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत दर्शवलंय. मीतने सोबत दिले केवलची. एकदा आपुटचा चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू खूप बाहेर जाणारा चेंडू होता आणि या चेंडूवर जर पाहिले तर वाईटचा इशारा येतो ना. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 21 धावा. यावेळेस फटका चांगला होता. सार्थक घरात इथून चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. क्रितेश घरतच्या हातात थेट फेके आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट फॉल होताना आपण पाहतोय. डाऊन होतोय. सेकंड विकेट या ठिकाणी येताना साई दत्त दनसार संघाचा. थँक्यू थँक्यू. जर पाहिलं तर रोहन गावड यांचा देखील नक्कीच आपण पाहतोय उपस्थित आहेत. ते संघातील एक नक्कीच वाटा आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय यावेळेस जितेश आलाय. जितेशने पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलंय. स्वीप शॉट खेळलाय आणि स्वीप शॉटच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्ड एकंदरीत 25 रन्स 25 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ होतोय. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहे. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे. सरळ चेंडू पडल्यानंतर टॉस होतोय. क्रितेशच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा जिग्नेश. यावेळेस सळक्या हाताने कट केलाय. चेंडूला जाऊ दिलाय दरम्यान रिझनकडे, जिथे आपण पाहतोय डिक्लेअर झोन आहे. सिंगल ही सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 26 रन 26 धावा झाल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू असतील बाकी. 7 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु तुर्ताच आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल घेतलंय. जाणीव आहे. एक चौकार आणि दुसऱ्या 5 चेंडूवर जेवढ्या रन्स येतील तेवढ्या मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत साई दत्त दनसार संघाने केलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा स्कोर कार्डवर लागले. थँक्यू. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर पहिला संघ तारापूर कलंदर हा संघ क्वालिफाय होताना त्यानंतर पॅराडाईज बोईसर हा दुसरा संघ आणि तिसरा संघ जर पाहिलं तर युवा टायगर हा 3 संघ आपण पाहतोय. कालच्या ओपन पॅनल मधून ग्रामीण पॅनल मधून आपण पाहतोय फायटर ए आणि फायटर बी हे दोन्ही संघ क्वालिफाय झालेले. काल दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. आजच्या दुपारमध्ये जे सामने खेळले गेले त्यामधून 2 संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाले. इथून पाहतोय सारंग पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथा हाताळण्यासाठी
पहिलाच चेंडू यावेळेस जर पाहिलं तर सार्थक आणि ऋषीच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. चांगला कार्पेटला रोल करत चेंडूला खेळून काढलाय. मीत या ठिकाणी दर्शवलं जातंय. चांगली बॅटिंग मीतच्या या शेवटच्या ओव्हर मधून हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली पहिल्या चेंडूवर चौकार. याही वेळेस तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सार्थकने थोडंसं पाहिलं पुढे चेंडू केला आणि त्याच वेळेस सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 32 धावा 32 रन्स. चांगली बॅटिंग आतापर्यंत दाखवले मीत आणि दुसऱ्या बाजूला जितेश यांनी 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केले. तुम्ही पाहतोय सारंग पाटील पुन्हा एकदा चांगला समोरच्या दिशेने क्रितेश आणि जर पाहिलं तर सारंग होता. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने सेफ झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय. चौकार आलाय. तुम्ही जर पाहिलं तर या चौकारांची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली गेले एकंदरीत 36 धावा 36 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकामध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय आतापर्यंत साई दत्त दत्सर संघाचा. इथून जर पाहिलं तर लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. श्रफ सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा इशारा येताना दुसऱ्या बाजूला समीर खान म्हणजेच विट्टू आणि शाहरुख शेख आपण पाहतोय हे 3 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस कडक प्रहार परंतु चेतन पाटील आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फेकी थोडीशी जर पाहिली तर खाली राहिली. सारंगला ती जज करता आले नाही. त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 38 धावा 38 रन्स आतापर्यंत जमवले आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. याही वेळेस चेंडू जर पाहिलं तर नोटचा होता. खराब चेंडू हाताळला होता परंतु इथून आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना जितेश यावेळेस फटका सजवताना थोडस चुकलं असं मी म्हणेन. कारण की नो चेंडू होता आणि नो चेंडूवर फायदा उचलायचा आहे याच अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सारंग याचा. जुने पाहतोय आपण जुने आपण पाहतोय कॅप मध्ये खेळलाय दीपू. थोडीशी चुकी होतोय आणि इथून जर पाहिलं तर चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 43 धावा जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष असेल. खूप जास्त रन्स मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले ज्यामध्ये 3 चौकार आले आणि एक्स्ट्राच्या रूपाने रन्स देखील येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय साई दत्त दन्सार संघाने. थँक्यू डीजे थँक्यू. 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. इथून जर पाहिलं तर सामना हा
पण पाहतोय दोन संघादरम्यान एका बाजूला जर पाहिलं तर पूर्वी 11 साई एकता बिरवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ साई दत्त दनसार संघ. दनसार म्हटलं तर खूप सारे खेळाडू आपण पाहतोय. दनसार गावातून खूप क्रिकेट पटू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अंडर बॉक्स क्रिकेट असो, टेनिस ओव्हरआर्म असो किंवा लेदर क्रिकेट असो, खूप मोठ्या प्रमाणावर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. इथून जर पाहिलं तर सुरुवात करतील दोन फलंदाज. सार्थक गरज एका बाजूला पाहतोय सज्ज होताना, दुसऱ्या बाजूला निकुंज राऊत. दोन फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला जर पाहिलं तर निकुंज ज्या फॉर्म मध्ये आहे, खूप चांगल्या पद्धतीने अंडरआर्म म्हणा ओव्हरआर्म म्हणा, परंतु त्याची बॅट खूप चांगली चालते. दुसऱ्या बाजूला सार्थक गरज त्याच्या सोबत आपण पाहतोय ओपनिंग मध्ये. इथून पाहतोय चांगली कामगिरी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न असेल, कारण की 44 धावांचं एक मोठं लक्ष आहे. कल्पेश आलाय नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर. कल्पेश म्हणजेच जर पाहिलं तर ज्या खेळाडूकडे पाहिलं तर एक अनुभवी खेळाडू आहे. गुरु या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे आणि इथून सुरुवात करेल. अनुभवाने सुरुवात केली जाईल दनसर संघाकडून. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू जर पाहिलं तर यावेळी सोडलाय, खराब आहे आणि त्याचमुळे सोडला गेला. सार्थक कडून वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावेने सुरुवात केली. चेंडू पायामध्ये कोण काढलाय यावेळेस केवल. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी या ठिकाणी खराब होती. इथून जर पाहिलं तर 1+1 दोन धावा येतील. ओव्हर थ्रो पाहायला मिळाली, परंतु मी केवलचं कौतुक करीन. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलाय. इथून जर पाहिलं तर पूर्णपणे एफर्ट देत असताना केवळ आपल्याला पाहायला मिळतं संघाचा कर्णधार आहे. संघाला कशा पद्धतीने चालवायचं आहे हे मात्र दर्शवून दिलंय त्यांनी. चांगली क्षेत्ररक्षण केलंय. कुठेतरी संघासाठी का होईना मात्र नक्कीच दोन धावा वाचवल्यात त्यांनी. इथून पाहिलं जाईल पुन्हा एकदा. यावेळेस शॉर्ट चेंडू आहे, परंतु वा, त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर मीत होता. चांगलं क्षेत्ररक्षण मीत कडून आपल्याला पाहायला मिळालं आणि या चेंडूला असं वाटलं होतं की हा चौकार निघून जाईल की काय. गॅप खूप मोठा होता, परंतु त्या चेंडूवर जर पाहिलं तर चित्त्याच्या चपळाईने अगदी ड्राईव्ह मारून आपण पाहतो या चेंडूला जर पाहिलं तर ढकललं गेलं. डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळते. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय ती दोन चेंडू झालेत. दोन चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज कल्पेश यांनी. पुढचा चेंडू याही वेळेस आपण पाहतोय फटका फसलाय, परंतु वा, पुन्हा एकदा कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय सनी आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. बॅकअप दिलं थोडस आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल आला. यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस निघून जाईल चेंडू. चांगला फटका पाहायला मिळाला सारंग सॉरी सार्थक गरजच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर ऑफसाईड रिझन पूर्णपणे जर पाहिलं तर पॅक आहे. 4 क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या 4 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू या ठिकाणी काढला गेला. जबरदस्त फटका चौकारासाठी. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू झालेत आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये धावा बनवल्यात आतापर्यंत 9 धावा. चांगली बॅटिंग दर्शवले सार्थकने. याही वेळेस आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडूला, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय बीच चेंडूवर येतोय आणि चेंडूला थांबवण्याचं काम करतोय. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष आहे आणि मोठं लक्ष आहे. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय मॅच मोठी पाहायला मिळेल. कल्पेश यावेळेस चुकी केली. नक्कीच निकुंज राऊतने बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. पहिला गडी बाद होतोय संयुक्त बिरवाडी संघ उर्वी 11 संघाचा. जर पाहिलं तर धन्यवाद डीजे रितेश करत आलाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फॉर्म फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे बिरवाडीकडून पूर्णपणे आज जर पाहिलं तर या दोन खेळाडूंवर जिम्मेदारी असेल. मॅच जिंकवायची असेल चांगलं खेळावं लागेल. सार्थकने एक चौकार मारले. निकुंज प्रयत्न केला होता मोठा फटका बनवण्याचा परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने त्याचं गडी नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. सफलता मिळाली शेवटच्या चेंडूवर. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अतुलला आणलंय. हा देखील अनुभवी खेळाडू आहे अतुल. विश्वास ठेवला जात आहे अतुलवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. हो चांगला फटका आहे परंतु त्या ठिकाणी आपण मीत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. यावेळेस डेंजर एंड कडे धावला होता क्रितेश आणि जर थेट पैकी असती तर कुठेतरी चित्र वेगळं असतं परंतु चांगलं या ठिकाणी नक्कीच दर्शवलं गेलं. चांगली फेकी लावली पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अल्पेश हे देखील आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहेत. यावेळेस आपण पाहतोय लाऊड अपील पंचांकडे अपील केलंय. नक्की काय घडलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांवर कोणताही अपील असर नाही आहे मी म्हणेन. आणि अल्ट्रा एज आतापर्यंत जर पाहिलं तर आपण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये इथून जर पाहिलं तर व्ह्यू घेतलेला नाहीये. त्यामुळे क्रितेश सेफ आहे मी म्हणेन. आणि इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू होता. क्रितेशला देखील थोडासा चेंडू समजला नाही असं मी म्हणेन. पण तू पाहतोय आपण क्रितेश आहे. नक्कीच आपण पाहतोय एक चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडून बॅटिंग आपल्या संघासाठी अपेक्षित आहे. याही वेळेस आपण पाहतोय कट केलाय चेंडूला. प्रॉपरली फटका नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्रितेशचा दबदबा आहे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. चांगली फटकेबाजी गॅप शॉट असो टॅप शॉट असो मात्र त्याच्याकडून फटकेबाजी खूप चांगली होत असते. परंतु आज दोन चेंडू पाहिले. दोन्ही चेंडू जर पाहिले तर थोडेसे कट शॉट लागले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर स्वतःवर नाराज आहे थोडासा. तो इम्प्रूव्ह करावा लागेल. स्वतःला इम्प्रोव्हायझेशन नक्कीच करणं गरजेचं असेल. अतुलचं मात्र मी या ठिकाणी कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जमाला. पुन्हा एकदा खोदून काढलाय परंतु वा काही जबरदस्त क्षेत्ररक्षण जितेश होता त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण दोन्हीही हाताने जर पाहिलं तर चेंडू अडवण्याचं काम केलंय. पहिल्यांदा जर पाहिलं तर डाव्या हाताने अडवण्याचं काम केलं. फ्रेम मध्ये आपण पाहू शकता आणि तदनंतर पुन्हा एकदा चेंडू निघत होता त्याला अडवण्याचं काम जितेशने केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन साई दत्त धनसार संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. पाहतोय पुन्हा एकदा अटॅक केलाय. याही वेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेट चेंडू होता त्याला पिक केलं. चांगला फटका पाहायला मिळाला. मीच चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 16 धावा जाऊन पोहोचते. ज्या पद्धतीने पाहतोय षटकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अतुलने 4 चेंडू खूप चांगले टाकले होते. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि कुठेतरी असं वाटलं होतं लेट केलं होतं की विकेट पडेल की काय. पोझिशन आणली होती परंतु आपण पाहतोय 5व्या चेंडूवर सार्थकने कमालीचा फटका खेळलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर सार्थकच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा फटका मारलाय समोरच्या दिशेने. अतुल स्वतः बॉलर थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 17 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता मात्र 27 धावांची आवश्यकता. जाऊया माऊली डीजेकडे. थँक्यू. तिसरे षटक या ठिकाणी जर पाहिलं तर अल्पेश ला आणलं गेलंय. षटक क्रमांक तिसरा. हा देखील अनुभवी खेळाडू आहे. इथून जर पाहिलं तर साई दत्त धनसारकडे जे अनुभवाचा भंडारा आहे ज्यामध्ये योगेशला आपण पाहतोय कल्पेशला पाहतोय अतुलला पाहतोय त्यानंतर जर पाहिलं तर अल्पेशला देखील पाहतोय. हे अनुभवी खेळाडू आहेत. यंग टॅलेंट मध्ये आपण पाहतोय केवल आहे मीत आहे त्यानंतर जर पाहिलं तर दीप आणि सनी हे आपण पाहतोय यंग टॅलेंट आहेत. त्यानंतर जिग्नेशला देखील आपण पाहतोय यंग टॅलेंट आपण पाहतोय म्हणजेच कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सार्थक आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने लय मध्ये आहे. नो चेंडूवर इथे मात्र फटकार सुरेख खेळलाय. जितलेसला देखील चान्स दिलेला नाहीये. हा चौकार येणं खूप गरजेचा होता. तू जर पाहिलं तर चौकार आलाय. चौकाराची धावसंख्या जर पाहिली तर 4+1 5 धावा मिळतील आणि 5 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. इथून जर पाहिलं तर सार्थकने पूर्णपणे मॅच मध्ये नक्कीच एंट्री ज्या पद्धतीने मिळवलंय खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार जे महत्वपूर्ण ठरलेत. खूप चांगली बॅटिंग केलंय. याही वेळेस फटका चांगला होता परंतु तिथे आपण पाहतोय केबल आहे. चान्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून जर पाहिलं तर परफेक्टली गॅप शोधणं गरजेचं आहे. आणखीन एक चेंडू थोडस यावेळेस चुकी केलंय मी म्हणेन सार्थकने. फटका खेळण्याचा होता परंतु सरळ जितेशच्या हातामध्ये कॅच आला आणि कॅच सोडला नाही जितेशने. कडलाय चांगला फटका आणि चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आउट होतोय. थँक्यू. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडू खेळ शिल्लक आहेत. दीपू आलाय नवीन फलंदाज. इथून जर पाहिलं तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने पण तो चेंडूला अडवलाय अतुल यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चांगली गोलंदाजी नक्कीच आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. याही वेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय परंतु हा फटका प्रॉपरली नव्हता केवळच्या हातामध्ये आणि रनआउट या ठिकाणी होताना दीपू आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. ऋषी घरत आपण पाहतोय नवीन फलंदाज. ऋषी आलाय परंतु इथून जर पाहिलं तर आता पूर्णपणे जिम्मेदारी क्रितेश घरत वर असणार आहे. इथून क्रितेशची खेळी त्याला खेळावी लागेल जर ही मॅच जिंकवायची असेल तर. याही वेळेस कडक प्रहार. रितेश कडक ती क्षमता आहे अबिलिटी आहे आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर या चेंडूवर प्रहार केलाय त्यांनी. आता मात्र जाणीव आहे धावसंख्या 4 ने बडेच स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 26 धावा 26 रन. इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 मध्ये 18ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 18 धावा हव्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय अल्पेश याचा शेवटचा चेंडू. रितेश घरत पुन्हा एकदा. याही वेळेस कडक प्रहार केलाय आणि गरज होती या फटकाराची. 2 चौकारांनी खूप मोठा फरक आहे तो फरक पाडला गेलाय. इथून जर पाहिलं तर 2 चौकारांनी धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 30 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 14ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 14 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जोपर्यंत क्रितेश क्रीजवर आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे आणि क्रितेशकडे जी क्षमता आहे चांगल्या चांगल्या गोलंदाजाला इथून जर पाहिलं तर खरोखरच खूप चांगली बॅटिंग केले क्रितेश घरतने. आज देखील तेच आपल्याला पाहायला मिळालंय. 2 चेंडू महत्वाचे होते शेवटचे आणि दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर क्रितेशच्या बॅट मधून 2 चौकार आले. धावसंख्या एकंदरीत 30 धावा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा योगेशला आणलं गेलंय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. एका बाजूला ऋषी घरत दुसऱ्या बाजूला योगेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश घरत नॉन स्ट्राईक एंडवर. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत सेम विकेट आहे दोन्ही संघाचे. एकंदरीत 3-3 विकेट आतापर्यंत दोन्ही संघाचे म्हणजे विकेट सेम आहे. इथून जर पाहिले तर 14 धावा बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग वर ऋषी आहे परंतु ऋषीला आता मात्र क्रितेशला स्ट्राईक वर आणून देण्याचं काम इथून करावं लागणार आहे. योगेश आपण पाहतोय हा देखील कसलेला गोलंदाज आहे ज्याच्याकडे चांगली क्षमता आहे. अनेक फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम त्याने केलंय परंतु आज बघूया कशा पद्धतीची कामगिरी करेल. पहिला चेंडू अटॅक केलाय आणि अटॅक
इथून जर पाहिलं तर ऋषी गरजच्या बॅट मधून देखील आलाय, चौकार आलाय आणि चौकारीनिशी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 10 मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथून चांगला फटका बनवलाय. पहिल्या चेंडूवर अटॅक केला ऋषी गरजने आणि अटॅक इतका भारी होता की नो चान्स, कोणत्याही क्षेत्ररक्षकाला चान्स मिळाला नाही. बेस्ट फिल्डर म्हणून केवलला आपण पाहतोय, त्याला देखील चकवा ते चेंडू निघून केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून पाहायला मिळेल ऋषी गरत पुढचा चेंडू खेळेल. दुसरा चेंडू असेल योगेश गरत याचा. याही वेळेस फटका जर पाहिला तर इथून ऋषी माघारी परतेल मी म्हणेन. फटका सजवला होता परंतु फटका जाग्यात राहिला आणि त्याचमुळे कल्पेशने कुठलीही या ठिकाणी चुकी केली नाही. सरळ चेंडू जर पाहिलं तर यष्टानं लावला आणि रन आउटच्या रूपाने गडी बाद होताना ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 10 धाबा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला चेतन पाटील आलाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगले बॅटिंग चेतन पाटीलची आतापर्यंत आपण पाहिले. ओव्हरऑल क्रिकेट म्हणा, खूप चांगला बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील. इथून जर पाहिलं तर 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. 4 मध्ये 10. इथून जर पाहिलं तर क्रितेश नॉट स्ट्राईक एंडवर आहे. योगेश कडे पाहिलं जाईल. आतापर्यंत कमबॅकिंग गोलंदाजी नक्कीच राहील त्याची. एक चेंडूवर चौकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट. यावेळेस शिफ्ट शॉट केलाय पंचांना या ठिकाणी शूट करताना डायरेक्टली आपल्याला पाहायला मिळाला. शाहरुख इन ऍक्शन मध्ये थोड्याफार प्रमाणात थोडीशी कसरत केली आज पंचाने देखील आमच्या. नवीन पंच आले. कालच्या दिवसात आपण धीरज मोरेला त्या ठिकाणी पाहिलं होतं. आज मात्र शाहरुख आला आणि शाहरुखला शूट आउट केलंय मी म्हणेन. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. पूर्णपणे मॅच जर पाहिली तर बॅलन्सिंग आहे दोन्ही संघाकडे. इथून पाहिलं जाईल एका बाजूला उर्वी 11 साई एकता बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला साई दत्त धनसार संघ. 3 मध्ये 9 बनवायचे आहेत. पहिला चेंडू आउट केला. यावेळेस जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार मिळवलाय रितेश गरत. जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे असं मी म्हणेन. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा ज्या आहेत दोन्ही संघाचा जर विचार केला तर बिरवाडी संघाचे 4 विकेट आतापर्यंत डाऊन झालेत आणि साई दत्त धनसार संघाचे 3. म्हणजे इथून जर पाहिलं तर ह्या 5 धावा त्यांना कंपल्सरी काढाव्याच लागणार आहेत. बिरवाडी संघाचे जास्त विकेट नक्कीच या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना 5 धावा आहेत ते बनवाव्याच लागणार आहेत. परंतु या 2 चेंडूवर पूर्णपणे या ठिकाणी पाहायला मिळेल रितेश गरत. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. 2 चेंडू आणि आता मात्र 4 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. जर पाहिलं तर कुठेतरी पंचांकडे अपील केलं होतं, पाहिलं होतं की बॅट यायची लागली की काय, पण तो यावेळेस पंच नकारतायत. येस, वाईट चेंडू आहे. आता मात्र ही मॅचला मजा आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. प्रेक्षक वर्गाला ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. या मॅच साठी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 4 धावा. इथून पाहायला मिळेल चेंडू चांगला आहे. हा चेंडू जर पाहिलं तर यस, पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेत आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी करतायत कारण की जर पाहिलं तर एक एक रिव्ह्यू दोन्ही संघाकडे आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने व्हाईट साठी हा रिव्ह्यू घेतलाय. थँक्यू डीजे. इथून जर पाहिलं तर पंच देखील चेक करतायत
समीर खान बिट्टू आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची भूमिका या ठिकाणी पार करत असताना आणि अंडर बॉक्स क्रिकेट म्हटले तर 3 अंपायर्स आणि चौथ्या अंपायरची भूमिका या ठिकाणी नक्कीच पार करताना आपण पाहतोय प्रीतम करत देखील या ठिकाणी आले आहेत. वेलकम आहे तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आपण पाहू शकताय इथून जर पाहिलं तर चेंडू चांगला आहे. आता मात्र मॅचला मजा आहे. एक चेंडू आणि 4 धावा. एका बाजूला धनसार दुसऱ्या बाजूला बिरवडी. दोन्ही संघ मजबूत आहेत. जो संघ चांगला खेळेल इथून जर पाहिलं तर क्रितेश्वर पूर्णपणे जिम्मेदारी आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. एक चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. काही चौकार मारली तर बिरवाडी संघ आपण पाहतोय नक्कीच पुढच्या फेरीत दखल होईल. महत्वाचा चेंडू आहे. इथून जर पाहिलं तर थोडस प्रेशर आहे गोलंदाजावर. काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फलंदाजावर प्रेशर गोलंदाजावर प्रेशर आमच्या वर्गांवर देखील प्रेशर आहे की मॅच कोण जिंकेल. आणि ज्या पद्धतीच्या सिच्युएशन मध्ये आले ही मॅच आपल्याला पाहायला मिळते सरपंच चषकामध्ये एक जबरदस्त मॅच. यावेळेस चेंडूला जर पाहिलं तर चांगला टाकलाय. सरळ अंगावर चेंडू टाकला. इथून जर पाहिलं तर योगेशची कामगिरी खूप चांगली राहिली या ओव्हर मध्ये. आपण पाहतोय योगेशने खूप चांगली कामगिरी केली. शेवटचं षटक चांगलं हाताळलं आणि इथून जर पाहिलं तर साईदित्य धनसार संघ विजयी होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कौतुक करेन मी पूर्वी 11 एकता बिरवाडी संघाचं खूप चांगलं ते देखील खेळले. चांगली बॅटिंग दर्शवली. सार्थकने बॅटिंग चांगली केली. क्रितेशने